नंदुरबार एरवी शांततेचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात नुकताच एक अत्यंत अजब आणि नाट्यमय प्रकार घडला आहे. नक्की काय प्रकरण घडलं आहे ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एक तीव्र आंदोलन छेडलं होतं. आंदोलन हिंसक होऊ नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस दल तिथे तैनात होतं. पोलीस अधिकारी अत्यंत संयमाने आंदोलकांशी चर्चा करून मध्यस्थी करून हे आंदोलन शांततेत मिटवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण याच दरम्यान तिथे एक धक्कादायक वळण मिळालं. आंदोलन मिटवण्यासाठी धडपडणाऱ्या पोलिसांना मदत करण्याऐवजी तिथे उपस्थित असलेल्या महसूल अधिकाऱ्यांनी म्हणजेच तहसीलदारांनी चक्क पोलिसांनाच उपदेशाचे डोस पाजायला सुरुवात केली. तहसीलदारांनी जाहीरपणे पोलिसांच्याच कार्यपद्धतीवर बोट ठेवलं आणि आंदोलन कसं हाताळावं याचे कायदे आणि नियम पोलिसांनाच शिकवण्याचा प्रयत्न केला. यामुळे कर्तव्यावर असलेला पोलिसांचा स्वाभिमान दुखावला गेला आणि पोलीस विरुद्ध महसूल अधिकारी असा थेट हाय व्होल्टेज ड्रामा तिथे रंगला. खरं तर पोलीस आणि महसूल हे प्रशासनाचे दोन मुख्य स्तंभ आहेत, ज्यांनी एकमेकांच्या सोबतीने काम करणं गरजेचं असतं. पण नंदुरबारमधील या प्रकारामुळे रक्षकच जर एकमेकांशी भिडणार असतील तर शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं काय होणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूल अधिकाऱ्यांनी पोलिसांना असा जाहीर उपदेश देणं योग्य होतं का? तुम्हाला या वादाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.